Hello, hello. This is the My Artifact episode number. I don't know यार. शायद 927 असेल शायद. वडिलांनी जेव्हापासून लॅपटॉप नेला आहे ना तेव्हापासून कसं की मी कसं डेली रेकॉर्ड करतो ना. आणि रेकॉर्ड केल्यानंतर मग मी आपल्या लॅपटॉपमध्ये ठेवून जातो प्रॉपरली. तेव्हा मला माहीत पडून जाते का कोणता आर्टिफॅक्ट एपिसोड सुरू आहे का आहे, म्हणजे प्रोग्रेस म्हणजे कुठपर्यंत आहे. लॅपटॉप नाही ना, त्यामुळे सगळा डेटा नाही का मोबाईलमध्येच ठेवून आहे. आणि आय डोंट नो लास्ट आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर काय. बहुतेक हा 927 असेल शायद. या खूप झाले ना रे 927 टू किट्स. म्हणजे आपण करीब करीब 1000व्या आर्टिफॅक्ट एपिसोडपर्यंत पोहोचलो आहे. सो यावेळेस असं होऊ शकते. या 1000 आर्टिफॅक्ट एपिसोड डूड, कॅन यू इमॅजिन दॅट. 1000 आर्टिफॅक्ट एपिसोड, बापरे, म्हणजे खूप झाले. म्हणजे 1000 आर्टिफॅक्ट एपिसोड याने 1-2 कधी 3 वर्षाचा बॅकअप. या म्हणजे 3 वर्षामध्ये मी का विचार करत होतो, का मला का वाटत होतं वगैरे वगैरे, मला म्हणजे डेस्टिनी कशाप्रमाणे अचीव करायची होती, हे सगळं नाही का या आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये रेकॉर्ड झालं. वेल, आय ऑलरेडी एक्सप्लेन ऑल दिस स्टफ, बट असं सांगायचं आहे की जे काही झालं इट्स खूप लवकर झालं आहे. पण ज्याप्रमाणे आपण डिसाईड केलं होतं की आपला आर्टिफॅक्ट एपिसोड सुरू झाल्यानंतर आपली प्रोग्रेस होईन बा समोर, हे प्रोग्रेसने दिसून राहिली राव. या आय नो, म्हणजे एक प्रकारे नाही का आर्टिफॅक्ट एपिसोड डूड ऐकून घे आपल्याला नाही का, म्हणजे तू नाही का फक्त समोरच्या पैलू पाहून त्याला डिसाईड नको करू का ते चांगलं आहे का वाईट आहे. कसं आहे की कधी कधी नाही का त्याचं फळ किंवा त्याची प्राईज आहे ना खूप दूर ठेवून असते आणि आपल्याला तिथपर्यंत पोहोचावं लागते. आणि जेवढी मोठी डेस्टिनी असन तेवढं मोठं टार्गेट राहतेच राव. म्हणजे तेवढं मोठं टार्गेट असन तेवढा वेळ तर लागतेच राव. म्हणजे असं नाही का आपण आतापासून आर्टिफॅक्ट सुरू केला आणि मी विचार करतो की आपल्याला महिनाभरात आपण आपली डेस्टिनी अचीव करून टाकू. नो, डेफिनेटली नॉट. आर्टिफॅक्ट एपिसोड म्हणजे एक प्रकारे नाही का स्वतःच्या मनाला समजून देण्यासाठी आहे का आपण हे काम करू शकतो करू शकतो करू शकतो. पण करायचं तर आपल्याला आर्टिफॅक्ट एपिसोडला नाही. कसं आहे की पहिले मनाची तयारी पाहिजे. आणि समज जर आपण हे करू शकतो, समज आपल्या मनाची तयारी असेल, सो वी कॅन डू दिस. डेफिनेटली वी कॅन डू दिस. आपल्याला स्वतःला कळलं पाहिजे की आपण त्याचे लायबल आहो का नाही. आणि स्वतःवर विश्वास असला पाहिजे, थोडा बहुत कॉन्फिडन्स असला पाहिजे. पण हे एक गोष्ट आहे. दुसरी गोष्ट मेहनत. आणि मेहनत काही आर्टिफॅक्ट एपिसोड नाही करत, हे स्वतःला करावं लागते. त्यामुळे आपण स्वतः काहीतरी बनतो. मेहनत माझी सुरू आहे. बट मी विचार केला, सांगू, मी खूप काही विचार केला होता यार. जेव्हा मी आर्टिफॅक्ट एपिसोड सुरू केला होता ना तेव्हा मी विचार केलं होतं की माझा जेव्हा 1000वा आर्टिफॅक्ट एपिसोड राहील ना तेव्हा मी नाही का मुंबईमध्ये राहीन. या मी हा विचार केला होता स्टार्टिंगला, खूप स्टार्टिंगला. बरं, आता तू काय विचार करू शकते. स्टील अजूनपर्यंत 1000वा आर्टिफॅक्ट एपिसोड नाही. इट गेट्स करीब 3 महिने लागेल. या तर 3 महिन्यात तुला काय वाटते का 3 महिन्यात तू कुठे असू शकले. म्हणजे 1000व्या आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये तू कुठे, म्हणजे तुझी प्रोग्रेस कुठपर्यंत पोहोचली असेल. आय डोंट नो. म्हणजे मला कसं की लॉट्स ऑफ स्टफ्स आहे. कधी कधी नाही का चेंजेस एकदा लवकर होऊन जातात की कळत पण नाही. नाही तर कधी कधी चेंजेस होतच नाही वर्षानुवर्ष. या या 3 महिन्यामध्येच बहुतेक खूप काही होणार आहे. हा, जर मला जॉब लागली नाही लागली, कुठे लागली, ऑल दिस डिसिजन हॅज टू मेड इन 3 months. या 3 महिन्यात मला डिसिजन घ्यायचे आहे. मला जॉब लागली तर कुठे लागली, कसं लागन, मी पुण्याला जाईन का नाही, मी कशाप्रमाणे कसा राहीन,
हे पण सगळं मी या 3 महिन्यातच मला डिसाईड करायचं आहे. प्रॉपरली कसं आहे की आपल्याला वाटते की आपण मेहनत करून राहिलो आहे, त्यामुळे आपल्याला वाटते की आपल्याला लवकरात लवकर फळ भेटायला पाहिजे. दॅट्स नो दॅट्स नॉट. या कसं मेहनत करणं एक गोष्ट, तुम्ही त्या फील्डमध्ये मेहनत करून राहिले आहे, त्याच्यामध्ये आपण फुल्ली लायबल झालो आहे का? कधी कधी आपल्याला वाटते की आपण मेहनत करून राहिलो आहे आणि आपण त्यात एक्सपर्ट झालो आहे, तर कधी कधी खूप साऱ्या गोष्टी, खूप साऱ्या पॅरामीटर्स इन्व्हॉल्व असते याच्यामध्ये, बहुत साऱ्या. म्हणजे कधी कधी असं होते की दुसऱ्यांना काही मंजूर राहत नाही, किंवा कधी कधी असं होते की टाईम भेटत नाही, तर कधी कधी असं वाटते की कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. ऑल दिस स्टफ इज जस्ट भडाभड येतात, त्यामुळे कळतच नाही का करावं का नाही. 1000वा आर्टिफॅक्ट एपिसोड, आता मी हा विचार करणं सोडून दिलं की आर्टिफॅक्ट एपिसोड माझ्या 1000वा आर्टिफॅक्ट एपिसोड राहीन, किंवा 2000वा आर्टिफॅक्ट एपिसोड राहीन, किंवा 5000वा आर्टिफॅक्ट एपिसोड राहीन, तेव्हा मी कुठे असेल, का असेल. नो नो नो, आय डोंट थिंक इट सो मच. मला वाटते का मला माझी डेस्टिनी भेटायला पाहिजे, आणि मी त्यासाठी प्रयत्न करून राहिलो आहे, आणि मला ते एक वेळा भेटेलच. यासाठी मी काही फोर्स नाही करत का मला याच वेळेस भेटलं पाहिजे, का या दरम्यान भेटलं पाहिजे. नो नो. माझ्या मेहनतीवर मला असं वाटते का मी 1-1.5 वर्षामध्ये वगैरे मुंबईला पोहोचेल, तिथे काही ना काही ते प्रयत्न करेल. आता राईट ना मी 24चा आहे. आता बरं, तू एवढंच सांगू शकते ना का तुझं जेव्हा वय 30 राहील तेव्हा तू कुठे असशील, म्हणजे 6 इयर आफ्टर, म्हणजे 6 वर्षानंतर तू कुठे असशील. मी एवढं सांगू शकतो, मी एक तर फिल्म करिअरमध्ये असेल. राईट ना एक तर फिल्म बनवत असेल, किंवा एखाद्या कोणत्या तरी फिल्म कंपनीमध्ये ॲज अ फर्स्ट एडी, असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करत असेल. एवढं मला माहीत आहे राव. किंवा इवन आफ्टर मी बायनरी कोडसुद्धा पण बनवत असेल. खूप साऱ्या गोष्टी इन्व्हॉल्व असते राव याच्यामध्ये. त्यामुळे आपल्याला वाटते की आपण हे करून राहिलो आहे, लवकरात लवकर भेटलं पाहिजे. सो पेशन्स, कधी कधी पेशन्स खूप महत्त्वाचा असतो, आणि हेच मॅटर करते राव, पेशन्स. अजून मला काही सांगायचं आहे का? ॲक्च्युली मी नाही का अमोल, नाही का आपला जो मित्र, जो पुण्याला असते, वैभवचा मित्र, त्यासोबत बोललो. तो म्हणे की बघ म्हणे, मी असं तुला जुगाडपाणी वगैरे असं लावू शकत नाही म्हणे, बट एवढं म्हणू शकतो म्हणे की तू पुण्याला ये म्हणे, मग पुण्याला आल्यावर जॉबचं गायडन्स मी करतो म्हणे. आणि बेसिकली तुला महिनाभरात तुला जॉब भेटते म्हणे, याची गॅरंटी मी देतो म्हणे. याचं पण चांगलं आहे, याचं पण बोलणं ठीकठाकच आहे. म्हणजे असं काही, म्हणजे माझा बायोडाटा इतका काही रॉंग नाही. युजली कसं मी माझा डिप्लोमा झाला आहे, माझ्यापाशी 1 वर्षाचा मेंटेनन्सचा एक्सपिरियन्स आहे, आणि माझं डिझायनिंगमध्ये जायचं आहे. मोस्टली डिझायनिंगचे माझे काफी सॉफ्टवेअर वगैरे झाले आहे, तर मला भेटू शकते राव. आणि पुण्या कसं आहे, जरी ते एम्प्लॉयमेंटची खूप जास्त गरज असते राव. म्हणजे हाच प्रयत्न मी नाही का आता म्हणजे मागच्या वेळेस मी मुंबईला याचा प्रयत्न केला होता, आणि यावेळेस आता तो पुण्याला चालायचा प्रयत्न केला. दोघांमध्ये फरक काय राव? दोघांमध्ये फरक आहे की मागच्या वेळेस मी मुंबईला जायचा प्रयत्न केला होता, तेव्हा मी हा विचार करून गेलो होतो का मला 2 दिवसातच मला फिल्म स्टुडिओमध्ये मला काम भेटेल. 2 दिवसातच. म्हणजे मी माझी स्क्रिप्ट सांगेल, आणि नंतरच ते लोक खुश होईल, आणि नंतर माझ्या स्क्रिप्टवर काम सुरू होऊन जाईल. बस मी या विचाराने गेलो होतो मुंबईला. मी हा पण विचार नाही केला होता कुठं राहू, का राहू. बस पैसे टाकले खिशामध्ये, 4-5 हजार रुपये, आणि निघालो, आणि काहीच होऊन नाही आलो. डेफिनेटली नॉट, काहीच नाही. यावेळेस मी पुण्याला चाललो, यासाठी चाललो आहे की पहिले मी स्वतःचं सेटलमेंट पाहिजे. फर्स्ट ऑफ ऑल रूम, सर्वात इम्पॉर्टंट आहे राहणं, शेल्टर. तर शेल्टर मला भेटून जाईल, कारण तिथे माझा मित्र प्रशिक पण राहतोय. त्याला एक वेळा कॉन्टॅक्ट केला, आणि त्याच्या ओळखीच्याने मला कुठेही जॉब भेटून जाईल, कुठेही मध्ये रूम भेटून जाईल. म्हणजे 2-3 हजार रुपयामध्ये मला रूम भेटून जाईल, काही असा मॅटर वगैरे राहणार नाही.
नंतर आहे जॉब. नंतर सेकंड प्रायोरिटी राहील जॉब. तर माझा जो बायोडाटा आहे आणि ज्याप्रमाणे मी काम केलं आहे, सो मला वाटते की मला विदिन अ मंथ मला जॉब भेटून जाईल पुण्यामध्ये. थोडं कमी सॅलरी राहील पण भेटून जाईल. मी थोडा स्वतःचा ॲटलिस्ट मी स्वतःचा रेंटचा खर्च तरी पे करू शकेल. हे झालं सेकंड प्रायोरिटी. थर्ड प्रायोरिटी आहे आपली फिल्म स्कूल, जे की थोडी मोठी आहे. कारण या फिल्म स्कूलसाठी पे करावं लागते तुला ॲटलिस्ट ₹25,000 पे करावं लागेल. सो तुला एवढा जुगाडपाणी करावं लागेल का तुला ₹25,000 पे करायचा आहे, प्लस तुला तुझा रेंटचा पण खर्च आणि राहण्याचा आणि तुझा खाण्याचा पण खर्च थोडासा हे करायचा आहे, ॲडजस्ट करायचा आहे. सो हाऊ? तर तेव्हा कसं ॲडजस्ट करशील? तेव्हा मी विचार केला आहे की थोडा बहुत स्वतःची थोडंसं, म्हणजे आता आपण स्ट्रगलिंग स्टेजवर आहो ना, तर त्यातून थोडासा प्रॉब्लेम येऊ शकते. थोडंसं खाण्यापिण्यावर दुर्लक्ष होऊ शकते आपलं. तो एक दिवस आपल्याला बिस्किटवरच राहावं लागेल. सो मी हा विचार करतो आणि असं मे बी माझ्यासोबत होऊ शकते आणि मी यासाठी तयार पण आहे. ओव्हरऑल सांगण्याचा प्रयत्न असा केला की पुण्याला गेल्यावर नाही का माझं एक प्रकारे थोडं बहुत हार्ड वर्क होईल, बट मला माझी डेस्टिनी भेटेल. याच्यामध्ये काही रॉंग नाही आहे. याच्यामध्ये काही हे नाही का एकदम का मला काहीच होणार नाही असं नाही. ऑफकोर्स माझं जे प्रोग्रेस राहील ते चांगली राहील. हा एक चांगला पॉईंट आहे का मला विदिन अ मंथ भेटू शकन. आणि इट्स अ शायद म्हणजे एक प्रकारे भेटू शकते. ह्या शकते आला, ह्या शकते म्हणजे अजूनपर्यंत कन्फर्म नाही. म्हणजे कसं आहे की मी पुण्यात चाललो आणि एक प्रकारे हवेत तीर मारायला चाललो. मला एवढं तर माहीत आहे हवेत तीर मारण्यासाठी जे माझं तीरंदाजचं आणि जे टार्गेट आहे ते काफी जवळ आहे आणि लवकर मला तीर लागू पण शकेल. बट स्टील इट्स नॉट गॅरंटी. कधी कधी नाही का जवळून जाऊन जवळचा सुद्धा निशाणा हुकते बरं. सो मला नाही का एक प्रकारे असं नाही झालं पाहिजे का मी पुण्याला गेलो आणि जस्ट नथिंग वॉज हॅपन आणि वापस आलो. असंही नाही झालं पाहिजे. कारण याच्यामुळे सांगू का होते, याच्यामुळे दुसरा डिसएडव्हान्टेज असा आहे, म्हणजे आता पहिला ॲडव्हान्टेज सांगितलं, आता डिसएडव्हान्टेज असा आहे की नंतर मला पुण्याला जायची हिंमत नाही होणार. वाय? कारण समज जर आपण एक वेळ नाही का कोणत्या गोष्टीवरून आपण फेल होऊन आलो ना, तर ती गोष्ट पुन्हा करण्यासाठी आपण स्वतःला रेडी होऊ शकत नाही. एकदम तत्कालीन तर नाहीच होऊ शकत. थोडा वेळ लागतो स्वतःला स्वावरण्यासाठी, कारण आपल्याला तिथली कंडिशन कळते सो तेव्हा आपण थोडंसं येऊन जातो. समज जर आपण राहिलो महिनाभर वगैरे तिथे राहिलो, जॉब लागला नाही, आपल्यापेक्षा पैसे खतम होत आले, देन वॉट? देन तू काय करशील? वडिलांना पैसे मागशील किंवा घरी येशील. तर हे दोन ऑप्शन राहील ना. वडिलांना पैसे मागू शकणार नाही, आपल्याला जॉब करावं लागेल. सो आणि मलाही असं वाटते राव का समज जर पुण्याला नाही का, ऑफकोर्स समज जर मला माझ्या डिझायनिंग फील्डमध्ये जरी काही होत नसतं ना, कोणत्या मॉलमध्ये मी ॲज अ फरशी पुसण्याचं पण काम करीन. काही मला असं काही इश्यू नाही आहे का मी कोणता जॉब करेल किंवा मला जॉबचं सॅटिस्फॅक्शन वगैरे. नो असं काही हे नाही. हा जर मला जॉब जरी भेटणार नाही तरी मला 10,000 मी लागेच तर पुण्याला ॲज अ मॉलमध्ये कुठे लागेच तर फरशी पुसायचं पण काम करेन. मला काही याच्यामध्ये काही असं वाईट वाटत नाही आणि निर्लज्जपणा असं काही बिलकुल वाटत नाही. मला वाटते की आपण या स्टेजवर चाललो आहे. सो दॅट्स इट. बाकी याच्यामध्ये असं काही हे नाही. सर्वात इम्पॉर्टंट आहे शेल्टर. जे मला शेल्टर भेटून राहिलं आहे, सो बस दॅट्स इट. बाकी मग मला जॉब करीन, ₹10,000 कमवीन, ₹3,000 रेंट, ₹2,000 खाईन, नाही तर नाही खाईन, नाही तर बिस्किटवर राहीन, पण मी माझं फिल्म स्कूलला पे करीन. थोडे बहुत ₹5,000, ₹6,000, ₹2,000, ₹3,000 अशाप्रमाणे मी फिल्म स्कूलला पण पे करत जाईन. बट दुसरा असा एक हे आहे, पर्याय आहे की समजा जर आपण पुण्याला समजा मला जॉब लागून दिली, या अमोल सरांसोबत बोललो, म्हणजे आपले जे अमोल सर आहे त्यांच्यासोबत बोललो आणि ते म्हणाले की समजा मला जॉब लागून देईन नागपूरलाच, तर ते पण एक बेटर आहे. ते काफी सिक्युअर आहे. समजा जर मला नागपूरला समजा जॉब लागत असेल तर मी शायद 1 वर्षाचा एक्सपिरियन्स घेईल. आणि 1 वर्षाचा एक्सपिरियन्स घेतल्यानंतर डिझायनिंग कोर्सचे मोस्ट ऑफ दी मेन जे ऑफिस असतात ते पुण्याला किंवा मुंबईला असतात राव. बस ट्राय मारीन आणि देन गो. आणि समजा जर नाही झाला, समजा जर रिक्रुटमेंट पुण्याला नाही झालं तरी माझ्यापाशी 1 वर्षाचा डिझायनिंगचा एक्सपिरियन्स राहील.
तो मला पुण्याला कामी येईल. येस डूड. पण 1 वर्ष थांबावं लागेल. 1 वर्ष थांबावं लागेल. तर तुला वाटते का आपण 1 वर्ष थांबायला पाहिजे? मला एवढं वाटते का मला इथून घरून निघायचं पाहिजे. बस मला एवढंच पाहिजे. बाकी काही नाही. तर तू आता वाट कशी बघत आहे? तुला माहित आहे की तुला डिसिजन हे आहे. जरी 30,000 रुपये जास्त रक्कम नसली तरी मी वडिलांना मागू कसा? येस, वडिलांना मागू कसा डूड? कारण पैसा असतात राव. जरी मी 30,000 रुपये घेऊन गेलो तर व्हॉट वूड वडील थिंक अबाउट इट? हा म्हणजे हा पुन्हाच हा चालला मुंबईला, ज्याप्रमाणे जाणार होता त्याचप्रमाणे चालला, असाच विचार करा ना. वडिलांच्या नड्डीवर पाय ठेवून त्यांच्यावरून पैशाची मागणी करत मला माझी स्वतःची डेस्टिनी बनवायची नाही. नो नो नो. मला असं माहीत पडलं की मला डेस्टिनीला क्रॅकआउट करायच्या वेळेस माझ्या वडिलांना खूप जास्त त्रास होऊन राहिला आहे फायनान्शियली. तर मी ते सोडून देईन राव. म्हणजे असं की त्यांना हे सोडून देईन का प्लीज तुम्ही पैसे मला पे नका करू, मी स्वतःचं पाहून घेईन राव. या माझं रक्ताचं पाणी करीन, मी काही ना काही करून घेईन. या बट असं नाही करणार. या वडिलांचे पैसे राव, आपण वडिलांच्या याच्यावर किती नाचणार आहे? वडिलांच्या पैशावर किती नाचणार? एक दिवस येईल ज्या दिवशी आपल्याला कळेल आणि त्या दिवशी आपल्याला स्वतःला काही ना काहीतरी करावं लागेल. तर ते दिवस आले आहे जवळ. सो लेट जस्ट गो. लेट जस्ट थिंक का आपल्याला काही ना काहीतरी करायचं आहे. हे एक चांगली गोष्ट आहे. बरं तुला काय वाटते, आपल्याला 1 वर्ष वाट पाहायची की पुण्याला जायचं? या बोथही म्हणजे दोनही डायरेक्शनमध्ये नाही का? मला असं वाटून नाही राहिलं. म्हणजे मला एवढं वाटत आहे की आपण घरून निघायला पाहिजे. दॅट्स इट. या बस मला फक्त एवढंच पाहिजे. बाकी मला असं हे नाही वाटत घरून निघायला पाहिजे, एक तर पुणा नाही तर नागपूर. येस. काही सांगायचं तर वगैरे काय आहे नाही. आजची तारीख आहे 23 सप्टेंबर. 23 तारीख आली बे. साला 2 सप्टेंबर आणि 23 सप्टेंबर, साला दिवस कसे भडाभड चालले. 23 सप्टेंबर 2017. आता वाजले करीब रात्रीचे 8-8:30 झाले. 8 वाजले. ॲक्च्युली कालचा आर्टिफॅक्ट एपिसोड आहे. काल आपण आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केला नाही. सो हा त्याचा एक हे आहे. सो कालचा शुक्रवार. यास. आणि काल कसं मी सकाळी उठलो आणि क्लासेसला गेलो. 3 दिवसानंतर क्लासेसला गेलो आहे. त्याच्यानंतरही मला माहीत पडलं की उद्या आणि परवा आणि सोमवारी पण सुट्टी. सो जस्ट नॉट गुड. म्हणजे असं वाटलं नाही राव का, म्हणजे क्लासेसला जाऊन राहिलो सुट्ट्यावर सुट्टी पागल्यासारखे. पण असंही नाही म्हणालं की तिथं गेल्यावर करू का, कारण आपलं ऑलरेडी सगळं काही झालं आहे. क्रिओ कटिया मोस्टली झालंच आहे. फोटो काढ. तुला असं का वाटतं की तो सगळंच झालं आहे आणि तुला बस सगळं हात साफ आहे? हाऊ यू फील थिंग्स लाईक दॅट? तुला क्रिओची अजूनपर्यंत नाही का? म्हणजे कसं की तुझं कटियावर थोडा बहुत हात बसला कारण तू कटिया सुरू आहे. क्रिओ, व्हॉट अबाउट क्रिओ? एक डायग्राम घे आणि त्याला ऑटोकॅड, क्रिओ आणि कटिया तिन्ही सॉफ्टवेअर रन करण्याचा प्रयत्न कर ना. म्हणजे तिन्ही याचं नॉलेज तुला कंटिन्यू राहील. आपण एका सॉफ्टवेअर काम केलं, दुसऱ्या याच्यावर पूर्ण आपला हात विसरून जाते राव. सो बेसिकली नाही का आपल्याला त्या पण गोष्टी लक्षात ठेवावं लागेल. राईट. काल संध्याकाळी अजून क्लासेसवरून आलो आणि आल्यानंतर मग काही नाही. हां ॲक्च्युली काल वडील होते गावाला होते. सो मला इथेच झोपावं लागलं आणि त्यामुळे मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केला नाही. या प्रायव्हसी ना बेटे. या
संध्याकाळी कळलंच नाही का वरती येऊन आपण आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करू शकतो म्हणून. सो दिस इज द एंड. दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 927 शायद. राईट नाव वी आर ॲट वर्धा महाराष्ट्र. थँक्यू.